आहे, धाराशिव आहे, बीड आहे, परभणी, जालना, सोलापूर या सगळ्या भागांमध्ये सध्या ओला दुष्काळ मोठ्या प्रमाणावरती झालाय। लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, सगळी पिकं पाण्याखाली गेली आहेत। या सगळ्या दुष्काळी भागांचा दौरा राज ठाकरे हे लवकरच करणार असल्याचं कळतंय। अगदी 2 दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून पत्र सुद्धा लिहिलेलं होतं आणि आता स्वतः ते मराठवाड्याचा दौरा करतील। तर अतिवृष्टीने ग्रस्त झालेल्या या सगळ्या भागाला राज ठाकरे हे भेट देतील। लवकरच मराठवाड्याचा दौरा राज ठाकरे करणार असल्याची आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। गेल्या आठवड्याभरामध्ये या भागामध्ये पुरानं थैमान घातलेलं आहे, अतिवृष्टी झाली आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये सुद्धा पुन्हा एकदा मराठवाड्याला, विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे केवळ जनजीवन विस्कळीत झालेलं नाहीये, तर पै पै करून उभा केलेला संसार सुद्धा वाहून गेलाय आणि अत्यंत कंबरडं मोडलंय शेतकऱ्यांचं, अशी परिस्थिती आहे। या शेतकऱ्यांचं सांत्वन करण्यासाठी राज ठाकरे जातील। सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील राज ठाकरे यांच्या या अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देण्याच्या संदर्भात। सचिन, यामिनी आपण बघतोय की सध्या मराठवाडा आणि इतर भागाला अक्षरशः पावसाने झोडपून काढलेलं आहे। शेतीचंच नव्हे तर सामान्यांचं देखील मोठं नुकसान या संपूर्ण परिसरात झालेलं आहे आणि आता या संपूर्ण परिसराला राज ठाकरे देखील भेट देणार आहेत। लवकरच त्यांची भेट होणार असून शेतकरी असतील, ग्रामस्थ असतील, या सगळ्यांची भेट घेऊन राज ठाकरे या त्यांच्या व्यथा जाणण्याचा प्रयत्न करणार आहे। अद्याप राज ठाकरे यांच्या दौऱ्याचं जे शेड्यूल आहे ते आलेलं नाहीये, मात्र येत्या 1 ते 2 दिवसातच हा दौरा होईल अशी माहिती सध्या मिळते। आपण बघतो की सध्या सगळेच राजकीय पक्ष असतील, सत्ताधारी असतील, विरोधातले नेते असतील, हे सध्या सगळे सध्या पूर परिस्थिती आलेल्या भागात जातात आणि आता राज ठाकरे यांचा देखील तिकडे दौरा होईल आणि शेतकरी असतील, ग्रामस्थ असतील, या सगळ्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा राज ठाकरे प्रयत्न करतील। त्यामुळे अगदी त्यामुळे लवकरच बांधावरती जाऊन राज ठाकरे तिथली परिस्थिती जाणून घेतील। धन्यवाद सचिन माहितीसाठी। पाहुयात पुढची बातमी। राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येच्या कटाचा तपास आता एसआयटीच्या मार्फत केला जाणार आहे। 28 जुलै 2023 ला तळेगाव